5 रीजन्स बताओ लॉयर्स को डेट क्यों नहीं करते. वर्क बॅलन्स म्हणजे ना, तुमच्याकडे कामं तर खूप असतात, पण ते बॅलन्स पण करता आलं पाहिजे. त्याच्याकडे पण तेवढंच काम असणार, माझ्याकडे पण असणार. मग भाई टाइम कोणाला मिळणार आहे एकमेकांना द्यायला? सो ना, लॉयर्सना ना दुसऱ्या फील्डमधला बॉयफ्रेंडच बेस्ट बॉयफ्रेंड असतो. बेसिकली काय होतं ना, की जेव्हा मला प्रूव्ह करायचं असतं की मी चुकी केलेली नाहीये. म्हणजे समजा फ्रेंडशिपमध्ये, रिलेशनशिपमध्ये नेहमी असं घडतं की आपण आपल्याला समजवायला जातो मित्रांना की मी हे चुकी नाही केली, आणि त्यांना समजत नसतं. दे आर लाईक की नाही, तूच चुकीची आहे. पण माझ्या आतमधला जो ॲडव्होकेट असतो तो बाहेर येतो आणि मला टोटली सांगतो की हा, मी चुकी केली आहे, ठीक आहे, मी मान्य करते, पण ते तुम्हाला समजलं नाही. कळतंय? ते तसं नाही तर असं, पण नाही समजलं. अरे कहना क्या चाहते हो. समटाईम्स ना माझे काही फ्रेंड्स किंवा कोणी पण जर लॉजिकल गोष्ट सांगत असेल तर आम्हाला असं असतं की नाही 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 नाही, त्याच्यामध्ये पण काही ना काहीतरी शोधून काढायचं आहे की नाही, हे जे बोललायस तू ते चुकीचं आहे, त्यात लॉजिक काहीच नाही आहे. बड़ा हरामी हो बेटा. सो पॉईंट 4 हा आहे की आर्ग्युमेंट करताना ना नेहमी असं घडतं की आम्ही आमचे पॉईंट्स असतात ना, जे आर्ग्युमेंटला म्हणजे कधी कधी आम्हाला तर जेन्युनली वाटतं की भाई जे कोणी फुकटची आर्ग्युमेंट करतं त्यांच्याशी बोलूच नाही, आणि जो खरंच आर्ग्युमेंट करत असेल ना तर आम्ही त्यांच्यासाठी खूप कम्फर्टेबल आहोत. बिकॉज 110% आम्ही उगाच काही बोलत नाही, थोडंफार तरी विचार करूनच बोलतो. ओ माय गॉड. लास्ट बट नॉट अ लिस्ट, बेसिकली सांगू, लॉयर्स खूप क्यूट असतात, पण प्रॉब्लेम हा होतो ना की त्यांचे इमोशन्स, त्यांच्या प्रेमाच्या ज्या भावना आहेत. मग समजा कोणी मला असं कॉम्प्लिमेंट केलं की तू खूप छान दिसतेस, तू सगळं काही म्हणजे कसं मॅनेज करते, तू सगळ्या गोष्टी एवढ्या करतेस, हे ते, पण एक मुमेंट नंतर ना आम्ही लोक खूप भाव खातो की अरे यार नाही नाही ठीक आहे, म्हणजे आम्हाला ते रिटर्न बॅक किंवा ना ते घेताच येत नाही. दॅट्स ऑल. दॅट्स वाय आय फील की नेवर डेट अ लॉयर.